गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या या मंगल मुहूर्तावर आपल्या आत असलेल्या गुरुचा स्पर्श व्हावा या एकाच उद्देशाने आजचा हा एपिसोड मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, असं म्हणतात इथं गुरूंची कमी नाहीये, शिष्य तयार व्हावा लागतो। काय अर्थ आहे? गुरूंची कमी नाही आहे म्हणजे काय? म्हणजे गुरु इथं सगळीकडे भेटतात काय आपल्याला? अर्थ तसा नाही। अर्थ असा आहे की गुरु इथं प्रत्येकाच्यातच असल्यामुळं इथं गुरुची कमतरताच नाही आहे, शिष्य तयार व्हावा लागतो। मित्रांनो, शिष्य तयार होणं म्हणजे काय आणि तो आत जो गुरु आहे त्या गुरुचं दर्शन होणं म्हणजे काय, हा विचार डोक्यात घेऊन आज आपण एक ध्यान करूया, ज्या ध्यानाच्या माध्यमातून तुमच्या आत असलेल्या या गुरुचं दर्शन तुम्हाला व्हावं, एवढीच यामागची इच्छा आहे। मित्रांनो, अनादी काळापासून संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी। मग जर हे माझ्या आतमध्येच जे काही असायला पाहिजे ते आहे, तर मला ते सापडत का नाही आणि मग मी जागा का चुकलेलो आहे? माझ्याच आतमध्ये आहे तर मग मला ते सापडत का नाही? मित्रांनो, याचं कारण एवढंच आहे की अनादी काळापासून आपला जो शोध आहे ना, हा शोध सगळा बाह्यिक आहे। आपण बाहेर जातोय, जे काही आपल्याला जीवनामध्ये हवं आहे, बघा, जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, आपल्याला जीवनामध्ये जे काही हवं आहे त्याचा शोध आपण कुठे घेतो? नॅचरली कुठे घेतो? बाहेर घेतो। सो बाहेर जाण्याचीच प्रवृत्ती आपली बनलेली आहे आणि ती आज नाहीये, ती शेकडो वर्ष तशीच आहे। आपली टेंडन्सी आहे बाहेर शोधण्याची, त्यामुळे आपण इतके बाहेर शोधतोय की आत जाण्याचा मार्गच आपल्याला ठाऊक नाही आहे। हा यातला पहिला मोठा प्रॉब्लेम आहे। काय हवं आहे नेमकं आपल्याला? म्हणजे मानवाला तत्वतः काय हवं आहे? मानवाला तत्वतः एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे आनंद। प्रत्येकाला एकच गोष्ट हवी आहे, आनंद। आणि प्रत्येक जण जीवनामध्ये शोधतोय फक्त आनंद। पण गंमत बघा, तो हा आनंद शोधतोय बाहेरच्या गोष्टींमध्ये। पैसे मिळवण्यामध्ये त्याला आनंद आहे, प्रतिष्ठा मिळवण्यामध्ये त्याला आनंद आहे, त्याला काहीतरी करून दाखवण्यामध्ये आनंद आहे, त्याला काहीतरी मिळवण्यामध्ये आनंद आहे। साध्या साध्या गोष्टी, त्याला पार्टीमध्ये आनंद आहे, त्याला जगातले वेगवेगळे देश बघण्यामध्ये आनंद आहे, त्याला गप्पा मारण्यामध्ये आनंद आहे, त्याला चांगलं खाण्यामध्ये आनंद आहे। म्हणजे तो जो आनंद आज मिळवण्याचा प्रयत्न करतोय, त्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या आहेत। पण हा आनंद जो आहे, हा बाहेरचा आनंद जो आहे, हा शाश्वत नाही आहे। कारण आपल्याला हवी ती गोष्ट मिळाली की आनंद संपतो।
मग परत पुन्हा एखादी नवीन गोष्ट मिळवण्याचा ध्यास, ती मिळाली, परत आनंद संपलाय. सो आनंद कॉन्स्टंट कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये आपला गुंतला असल्यामुळे आपल्याला कधी शाश्वत आनंद, जी मानवाची बेसिक गरज आहे, तो आनंद कधी मिळतच नाही. आणि तो आनंद मिळवणं हे माणसाचं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आनंद हा शब्द पुन्हा थोडासा कन्फ्युजिंग असू शकतो. कारण आपण ज्यावेळेस आनंदाचा विचार करतो त्यावेळेस तो अशा कुठल्या तरी एक्सप्रेशन मध्ये आपल्याला दिसतो. अगदी आपण हसतो त्यामध्ये आपल्याला आनंद दिसतो. सो आनंद कुठल्याही एक्सप्रेशन मध्ये नाहीये. हा आतला आनंद जो आहे हा कुठल्या अशा एक्सप्रेशन मध्ये, लाऊड एक्सप्रेशन मध्ये नाहीये. तो आनंद जो आहे तो एका स्टिलनेस मध्ये आहे, एक प्रकारचं पीस आहे, ट्रँक्विलिटी आहे, स्वस्थ आहे. ज्यावेळेस आपण आत जातो त्यावेळेस तिथं काहीतरी स्वस्थ आहे. आणि ते स्वास्थ्यच इतकं आनंद स्वरूप आहे की एकदा त्या आतल्या स्वास्थ्याचा स्पर्श जर आपल्याला झाला तर मग तो आनंद 24/7 आपल्या बरोबर असतो. मग बाहेरचाही आनंद मिळवण्यामध्ये काही गैर नाहीये, पण बाहेरचा तर मिळतोच, पण आतला कॉन्स्टंट राहतो. आणि हाच आनंद मिळवण्यासाठी किंवा आपण मिळवावा म्हणून अनादी काळापासून संत सांगतायत, आत जाऊन बघ, तुला जे नेमकं हवं आहे ना ते तुझ्या आत आहे. का सापडत नाही? कारण तिथंही आपल्याला ते एका ऑब्जेक्टच्या स्वरूपामध्ये शोधावंसं वाटतं. बघा, आपण जो आनंद शोधतोय तो कुठल्या तरी वस्तूंमध्ये आहे ना, कुठल्याही पद्धतीच्या. मग इथं आत गेल्यानंतर तो आनंद कुठल्या तरी वस्तूच्या स्वरूपामध्ये आहे, ऑब्जेक्टच्या स्वरूपामध्ये आहे असं आपल्याला वाटतं. आणि तो ऑब्जेक्टिव्ह आनंद आपण आयुष्यभर शोधत राहतो. पण तो जो आनंद आहे तो ऑब्जेक्टिव्ह नाहीच आहे, तो एका अनुभूतीच्या स्वरूपामध्ये, ती एक अनुभूती आहे. आणि तो आनंद, ती शांतता, ती अनुभूती तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्त मिळावी हीच माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच हा आजचा मेडिटेशनचा एक अनुभव. आपण एक छोटंसं मेडिटेशन आज करण्याचा प्रयत्न करूया. माझा एवढाच प्रयत्न आहे, हा जो आत आहे, ज्याला सगळेजण आत म्हणतायत, तो आत तुम्हाला अनुभवता येतो काय? कारण तो जर तुम्हाला अनुभवता आला आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर रममाण व्हायला लागलात, त्या अंतस्ताचा जर तुम्हाला ध्यास लागला, तर मग सारं जीवन सहज होऊन जाईल. बघूया आज तुम्हाला तुमच्या या गुरुतत्वापर्यंत न्यायला मला यश येतंय काय? थोडेसे डोळे झाका. तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही डोळे जरी झाकले असले तरी तुमचं मन सुरू आहे. मनामध्ये कुठले तरी विचार येत आहेत याची तुम्हाला जाणीव होते. लक्षात घ्या, मनामध्ये कुठून तरी विचार येत आहेत, कसले तरी विचार येत आहेत, याची तुम्हाला जाणीव होते.
म्हणजे तुम्ही म्हणजे विचार नव्हे, तुमच्या आतमध्ये हे विचार निर्माण होत आहेत हे तुम्हाला कळतंय काय बघा. मग ज्याला मी तुम्ही म्हणतोय ते तुम्ही कोण आहात? तुम्ही कोणी व्यक्ती नाही आहात. तुम्ही जी व्यक्ती म्हणून इथं बसला असाल, एक आयडेंटिटी म्हणून बसला असाल, तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा हुद्दा, तुमचं दिसणं, जे काही असेल काही क्षणासाठी बाजूला ठेवा. प्युअर इसेन्स मध्ये इथं बसा. तुम्हाला अनुभूती येऊ दे की तुम्ही म्हणजे विचार नव्हे, जे तुम्ही आतापर्यंत समजत आलेलं आहे की तुमच्या मनामध्ये आलेले विचार हेच तुम्ही आहात. नाही, तुमच्या आतमध्ये विचार निर्माण होत आहेत. म्हणजे तुम्ही आणि विचार हे वेगळे आहेत. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही आहात प्युअर प्रेझेन्स. एखाद्या सिनेमा थिएटरमध्ये जसं स्क्रीन असतं तसं तुम्ही म्हणजे अस्तित्व. अस्तित्व तुम्ही म्हणजे व्यक्ती नव्हे, तुम्ही म्हणजे तुमचं अस्तित्व त्या स्क्रीन सारखं आहे, शुद्ध. आणि तुमचे विचार म्हणजे त्या स्क्रीनवरती उमटत असलेलं चित्र. तुमच्या मनामध्ये विचार निर्माण होत आहेत याची तुम्हाला जाणीव होते. तुम्ही, यू आर प्युअर प्रेझेन्स. आता श्वास घेण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. पुन्हा आत घ्या, बाहेर सोडा. हा श्वास जो आत जातोय तो तुम्हाला जाणवतोय की तुमच्यामध्ये जातोय. तुम्ही प्रेझेन्स, तुम्ही इथं आत्ता बसलेले आहात याची केवळ जाणीव. या जाणीवेमध्ये जर तुम्ही तुमचं लक्ष दिलं, ही जी जाणीव आहे तुम्ही असण्याची जाणीव, त्या असण्याच्या जाणीवेकडे केवळ लक्ष द्या. तुम्हाला जाणवेल की ज्या वेळेस तुम्ही या जाणीवेकडे लक्ष दिलेलं आहे तिथं फक्त जाणीव आहे आणि एक प्रकारचा स्टिलनेस आहे, एक प्रकारची शांतता आहे. जर ही शांतता अधिक खोल झाली तर या सायलेन्सच्या आवाजाची तुम्हाला जाणीव होईल. सायलेन्सलाही आवाज आहे. तुमच्या कानामध्ये रातकिड्यांचा आवाज जसा येतोय तसा आवाज येईल. स्वस्थ
स्वस्थ बसा. डोळे झाकलेले आहेत आणि केवळ तुम्ही आहात या जाणीवेवर लक्ष केंद्रित करा. कदाचित मनामध्ये विचार तरंग उमटतील, उमटू देत. तुमचं लक्ष तुमच्या असण्यावर ठेवा. विचार तरंग उमटतील, येतील, पुन्हा जातील. यू डोंट बॉदर. आणि विचार थांबवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यामध्ये एनर्जी घालू नका. एनर्जी फक्त तुमची तुम्ही असण्याच्या ठिकाणी स्थिर होऊ दे. आपण ठरवलं तर कुठेही लक्ष देऊ शकतो. तुम्ही आता मनामध्येच तुमच्या घराकडे लक्ष द्या. म्हणजे घर तुमचं मनामध्ये आणा. लक्ष कुठे गेलं? घराकडे गेलं. तुमचं लक्ष आता तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या ऑफिसकडे घेऊन जा. लक्ष कुठे गेलं? ऑफिसकडे गेलं. तुम्ही जर जेवला असाल आज सकाळी तर जेवणाकडे लक्ष घेऊन जा. तिकडे गेलं. एखाद्या फुलाकडे लक्ष घेऊन जा. तिकडे गेलं. एखाद्या झाडाकडे लक्ष घेऊन जा. तिकडे गेलं. आता हेच लक्ष तुमच्या असण्याकडे घेऊन जा. तुम्ही आहात. हे शरीर चैतन्याने भरलेलं आहे. चैतन्य स्वरूप आहे. फक्त त्याची जाणीव होऊ दे. Experience that silence within. असण्याकडे लक्ष ठेवा. तुम्हाला जाणवेल की तुम्ही बऱ्यापैकी शांत झाला आहात. एक प्रकारचा स्टिलनेस. नुसत्या असण्याची अनुभूती.
दुसरं काहीही नाहीये. तुम्हाला जाणवेल की ही शांतता जर तुम्ही अनुभवू शकलात तर काही लोकांना नुसती शांतता जाणवेल, काही लोकांना छान वाटेल, काही लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रेम जागृत होईल. या अवस्थेमध्ये छान वाटेल. शोधू नका, यातलं काहीही शोधू नका आणि यातलं काहीही निर्माण करू नका. जस्ट बी. आता डोळे उघडा. तुमच्या आतमध्ये जे शुद्ध चैतन्य आहे, जे अनादि आहे, असीम आहे, जो अस्तित्वाचा गाभा आहे, अस्तित्वाने तुमचं रूप, तुमचं स्वरूप धारण केलेलं आहे. ती जी इनफायनाइट स्टेट आहे ऑफ बिईंगनेस, त्याचा मी तुम्हाला अनुभव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या, इथं काहीही करायचं नाही आहे. आपल्याला सवय करायची आहे, ध्यान करायचं आहे. करायचं म्हटलं की करता आला. इथं काहीही करायचं नाही आहे. फक्त असण्याच्या अनुभूतीला उपलब्ध राहायचं आहे. That's all. जर तुम्ही या अवस्थेमध्ये राहण्याचा सराव करू लागलात, काही करू नका. पहिल्याच दिवशी अर्धा तास मी ध्यान करायचा प्रयत्न केला, डोंट डू इट. होणार नाही. 5 मिनिट, 2 मिनिट लक्ष कुठं द्यायचं आहे? असण्याकडे. जस्ट बी देअर. 5 मिनिट जरी हे करू शकलात, ओके. हळूहळू वाढवा. काही घाई नाही आहे. तुम्ही 30 मिनिटं केलेत, 1 तास केलात म्हणून तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं जागृत होणार आहे असं नाही आहे. तुम्ही तुमच्या या अस्तित्वाला स्पर्श करायला लागलात की अस्तित्व जागृत व्हायला लागतं. आज काय जागृत आहे? मन जागृत आहे. मनाचं आपल्यावरती इतकं डॉमिनेशन आहे, इतकी पकड आहे की ते कुठं घेऊन जाईल तिथं मी पळतोय. ह्या प्रोसेसनी असण्याची अवस्था जागृत होते. आणि ज्या वेळेला तुम्ही या अवस्थेला उपलब्ध व्हायला लागाल, त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला
एक प्रकारचं स्वास्थ्य जाणवायला लागेल दिवसभर. जसा हा सराव वाढू लागेल, आरोग्य सुधारायला लागेल, मनातला गोंधळ कमी होईल, चिडचिड कमी होईल, मग रिॲक्ट व्हायला होणार नाही, रिस्पॉन्ड करायला लागाल. झोप शांत लागेल, एक प्रकारचा आनंद सतत आतमध्ये राहील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जीवनाच्या ह्या प्रवाहाबरोबर आपण अलगदपणे पुढे जात राहू, जीवन सहज बनू लागेल. आणि यासाठी काहीही करायचं नाही आहे. फक्त हे जे माझ्याकडेच आहे, माझं गुरुतत्व आहे, याला उपलब्ध व्हायचं आहे. कदाचित आत्ताही तुम्ही तो सायलेन्स अनुभवत असाल. सायलेन्स ऑफ प्युअर प्रेझेन्स. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला मी आत जाण्याची आणि तुमच्यातल्याच गुरुतत्वाला उपलब्ध होण्याची, तुम्ही उपलब्ध झालात की ते आपोआप जागृत होतंय. त्याला जागृत करायची गरजच नाहीये, कारण ते मुळात जागृतच आहे. तुम्हाला मग गुरु शोधायची गरज नाहीये, कारण गुरु आतमध्येच आहे. That Guru will guide you in each and every turn of life. तुझं आहे तुझं पाशी म्हणजे काय, याची एक छोटीशी झलक आजच्या या पवित्र दिनी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या आतल्या ह्या जाणीवेला जर तुम्ही स्पर्श करू शकला असाल, तर तुमचं जीवन प्रेमाने, आनंदाने आणि समृद्धीने उजळून जाईल. याच अवस्थेचा सराव चालू ठेवा आणि तुमच्यातल्या गुरुला जागृत करा. थँक्यू.